ज्यांच्यावर नसतील त्यांनी नाही केली तरी चालेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताची जी माणसं आहेत तेच हात वर करतील. याला म्हणतात बाबासाहेबांच्या औलाद. अरे VIP राहणार ना VIP कसे गुलाबाचे फुलं आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांचे फुले नहीं. अरे हम जब चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है दादा. ये जेबी वाले जब चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. अरे हम जब ठहरते हैं तो ये तूफान भी ठहर जाता है. हमें बदलने की कोशिश मत करना हरगिज, क्योंकि ये जेबी वाले बदलते हैं ना तो पूरा इतिहास बदल जाता है. इतिहास बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आहोत आपण. चालात राहिले पाहिजे, चाला बेताल नाही व्हायचं बेताल. अरे चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाहीत, वाघाची बरोबरी ही माकडं करू शकत नाहीत. अरे हे सूर्यप्रकाश एवढं खरं आहे रे मनोज राजा, माझ्या भीमाचं कोणी वाकडं करू शकत नाही. या भारतात असा एकच मायचा
सुद्धा आम्हाला ब्राह्मणाची माय देऊन गेला, ब्राह्मणाची माय देऊन गेला. खाने में नमक ना हो तो मजा नहीं आता। अरे पेट तो कुत्ते भी भरते हैं, स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता। माझे आई वडील बरेच दिवस या गावात राहतात. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचार प्रसार जर कोणी केला असेल त्यावेळी त्या काळी तर आमच्या आजोबा पंजोबांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलं आहे आणि ही पुण्याई बाबासाहेबांची आहे. मला सारखा अभिमान आहे. या गावाने आम्हाला लहानपणापासून जोपासलं आहे, आम्हाला खूप प्रेम दिलं आहे आणि आज सुद्धा तुम्ही मला एवढं प्रेम देताय, खरोखरच आपल्या सर्वांचा आभार दादा. अरे जीर्णाचा निर्तीची चाल ही बुडवली, वाया गेली असती पिढी माझ्या भीमाने घडवली. बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमाची राज्यघटना लिहिली. त्या राज्यघटनेमध्ये सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जो प्रत्येकाला एक मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. मग या देशातला भिकारी असो, टाटा बिर्ला असो की कुणी असो, प्रत्येकाला एक मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आहे. ही फार मोठी संविधानाची ताकद आपल्याला बाबासाहेबांनी दिली. म्हणून म्हणायचं आहे काय, अरे सारं काही विका पण आपलं भान विकू नका. सारं काही विका पण आपलं भान विकू नका. थोर महापुरुषाची ती जाण विकू नका. अरे वेळ पडली तर आपलं घरदार विका, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. दारूच्या बाटलीसाठी. क्या बात आहे. अरे भल्या भल्यांना निवडून आणतो. संगमाताजी, हो संगमाताजी. अरे भल्या भल्यांना निवडून आणतो.
गणपताच्या पेटीतून राजा जन्माला येतो माय मावली। अजी भीम ने हमें बलवान बना डाला है, हटा पाए ना कोई वो चट्टान बना डाला है। मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो यारो, अबे एक चाय बेचने वाले को पंत प्रधान बना डाला है, पंत प्रधान बना डाला है। आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने हा समाज मालामाल झाला आहे, कुठल्याच गोष्टीची कमी नाही। खूप मोठमोठाले सोहळे आपण आपल्या स्वतःच्या जीवावर पार पाडत आहोत। त्यावेळी अरे साधी काडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा। टोपीवाले बाबा तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी त्या काळी काय परिस्थिती होती? नुसतं टोपी घालून बसू नका, डोक्यात घ्या, डोक्याच्या वरून जाऊ दे नका। अरे साधी काडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा, चुकून नजरेची नजर भिडली तरी त्यांना विटाळ व्हायचा। अरे चुकून देवळाची पायरी जरी चढली तरी त्यांना विटाळ व्हायचा, अंगावर सावली जरी पडली तरी त्यांना विटाळ व्हायचा। परंतु आज आमचा दलित त्या राजगादीवर गेला, विटाळ तुमचा कुठे गेला? अरे आमच्या दलित डॉक्टरांनी तुमचा विलाज केला, विटाळ तुमचा कुठे गेला? अरे आमच्या दलित वकिलांनी तुम्हाला न्याय मिळवून दिला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? अरे मग तो बाबासाहेब तुमचा जावई झाला रे, मग आता विटाळ तुमचा कुठे गेला? म्हणून गणपत भाऊराव कुलकर्णी एका ब्राह्मण समाजाच्या माणसाने त्यांना आवडलं, बाबासाहेब आंबेडकरांचा कट्टर आंबेडकरवादी माणूस म्हणतात त्याला, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि माझ्या कार्यक्रमामध्ये एका ब्राह्मण समाजाच्या माझ्या दादांनी मला 100 रुपयाची भेट दिली, त्यांचं खरंच मनापासून आभार। आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचे औलाद दादा कुणालाही बोलत नाही, जे संविधानाच्या विरोधात आहेत, जे बाबासाहेबांच्या विरोधात आहेत, आम्हाला कुठल्याही जातीशी काही घेणे देणं नाही। फिराची खरात 100 रुपये पांगरा गडकर